आत्ता वाजलेत रात्रीचे 3:30. आम्ही निघतोय पुणे एअरपोर्टला आणि तिथून आम्ही चाललोय दिल्लीला. आणि आज अख्खा दिवस दिल्लीला फिरून रात्रीच्या बसने आम्ही जाणार आहोत हिमाचल प्रदेशला. कुठे कसं काय ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. सो अशी दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आम्ही 3 जण आहोत पुणे एअरपोर्टला आणि पुणे एअरपोर्टवरून आम्ही चाललोय दिल्लीला आणि तिथून जाणार आहोत हिमाचलला. सो तुम्हाला अंदाज येतोय की भौगोलिक दृष्ट्या ही जी विविधतेने नटलेली ट्रिप आहे ती आपण सुरू करूया आणि आता आतमध्ये जाऊया. चला चला चला. बोर्डिंग पास कालच घेतला होता ऑनलाईन. आपण काही विसरलो नाही होत ना. मला ते नेहमी होतं असं प्रवासाला निघालं ना की काहीतरी विसरली मी आणि ना अगदी काहीतरी अशी छोटीशी गोष्ट असते जी मी विसरलेली असते. तुमच्याबरोबर झालंय असं कधी काही? मला कमेंटमध्ये कळवा. से हमारी इस सुबह की प्रस्थान में आपका हार्दिक अभिनंदन. पुणे से दिल्ली की हवाई दूरी जो लगभग 1400 किलोमीटर की है. रास्ते का मौसम साफ है. हालांकि दिल्ली में मौसम ठीक है. प्रदूषण के बारे में मैं ज़्यादा कहना नहीं चाहूँगा. शायद आपको पता होगा कि दिल्ली में दिवाली के दिन से प्रदूषण का क्या हाल होता है. अरे बाप. बैठे विश्राम करें. हमारे साथ यात्रा में सम्मिलित. वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही माझे व्लॉग्स बघता, त्यावर प्रतिक्रिया देता, मला प्रोत्साहन देता. तुमच्या ह्याच प्रेमाने मला उभारी मिळते आणि माझ्या प्रत्येक नव्या दिवसाची कमाल सुरुवात होते. आणि म्हणूनच मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन सिरीज. फायनली दिल्लीला पोहोचलोय आणि ॲक्च्युली मला आर्याला ट्रेननी घेऊन जायचं होतं. कारण मी जेव्हा 8वीत होते तेव्हा माझे आई बाबा मला दिल्ली, आग्रा वगैरे असं फिरवून आणलं होतं. तेव्हा आम्ही राजधानीने गेलो होतो आणि पहिला एवढा मोठा मस्त प्रवास झाला होता ना. तो एक्सपिरियन्स मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला असं खूप इच्छा होती की आर्यानी पण तो प्रवास करावा. पण काळ वेळेच्या बंधनामुळे आम्हाला दोन्ही वेळेला फ्लाईट करावं लागलं. राहुल, तुला कसं वाटतंय? ओ या, खूप फिरायचंय, खूप खायचंय, खूप बघायचंय. चला जाऊया दिल्ली फिरायला. दिल्लीमध्ये फिरण्याचे जे डेस्टिनेशन्स आहेत त्यातल्या पहिल्या डेस्टिनेशनला आपण आलो आहे आता. कुतुब मिनार मी का चूज केलं माहिती आहे तुम्हाला? मी 8वीत असताना माझे बाबा मला इथे घेऊन आले होते आणि आज आर्य 8वीत असताना मी त्याला इथे घेऊन आले. फरक एवढाच आहे की त्यावेळी बाबांनी मला ह्या वास्तूबद्दल आणि परिसराबद्दल सगळं सांगितलं होतं. आर्यचा हिस्ट्री हा आवडता विषय, त्यामुळे आज तो मला इत्यंभूत माहिती देतोय. हो, आयन पिलर आलाय. कधीचा? अशोकांच्या काळाचा. सम्राट अशोक. तेव्हापासून रश एकदा पण नाही झालं. असं पिलर बनवा की तो म्हणजे कधी रशच नाही. अच्छा. आर्य म्हणाला की त्याच्यावर अख्खा हे स्क्रिप्ट होते पण ते आता पुसले गेलेत. एका इथे आहेत ह्याच्यावरती हे असे मार्क्स आहेत. इथे हे जे मार्क्स आहेत ते मुघल जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी हा तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे ते मार्क्स आहेत पण तो तुटला नाही असं त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. इथे माहिती आहे लिहिलेली. इथे पण काय 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 आहे पण सगळे रुईन्स आहेत. आता इथे प्रत्येक कोपऱ्यात रीलचं शूटिंग चालू होतं. वाईट वाटत होतं मला हे बघून. त्यांना ना त्या वास्तूशी देणं घेणं होतं, ना त्या इतिहासाशी, ना त्या वातावरणाशी. त्यांच्यासाठी ती फक्त एक रीलसाठी लागणारी बॅकग्राऊंड होती. मला आमचा तिघांचा एक फोटो रिक्रिएट करायचा आहे. हे असं हा दिसतोय का? बाराला 10 मिनिटं आहेत आणि आता आमचा कुतुब मिनार हे पहिलं डेस्टिनेशन कंप्लीट झालंय. आता आम्ही चाललोय हुमायूनचा टूम बघायला. चला जाऊया. माहिती आहे बाबर आहे ना, बाबर त्यांचे ग्रेट 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 ग्रँडफादर गेंगीस खान होते. चल. ते गेंगीस खानचे डिरेक्ट डिसेंडंट आहेत मुघल. हो का? बाबर. हुमायूनचा मकबरा हा पहिला बागेत बांधला गेलेला मकबरा आहे आणि ताजमहालची संकल्पना सुद्धा ह्याच्यावरूनच घेतली. दिसताना ते अशा 15-20 पायऱ्याच दिसत होत्या पण खूप मोठ्या आणि उंच पायऱ्या आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे
की आतमध्ये जे थडगं दिसतं ना ते खरं नाही आहे, खरी कबर जमिनी खाली आहे. खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. बघ ना, चारी बाजूनी गार्डन्स आहेत, चारी बाजूनी. आणि आणखीन एक गोष्ट मी आत्ता नोटीस केली की हा जो हुमायूनचा टोंब आहे ना तो चारी बाजूनी सेम दिसतोय. कुठल्याही अँगलनी तुम्ही फोटो काढा असंच दिसतंय. दिल्ली दर्शनमधला सेकंड डेस्टिनेशन आमचं पूर्ण झालंय. आता जायचंय इंडिया गेटकडे. पण आज आता एकच दिवस आमच्याकडे असल्यामुळे आम्ही अगदी मोजकी ठिकाणं जिथे हां खूपच पटापटा बघतोय आम्ही. आणि तसं बघायला गेलं ना तर दिल्ली जर फिरायला जायचं तर लोक 2 दिवस म्हणतात, मी म्हणेन 5 दिवस लागते. 5 दिवस करेक्ट. कारण एक म्हणजे आता कुतुब मिनारनं वेळ देऊन तुम्हाला बघायचं असेल तर निदान 2 तास हवेत तुम्हाला. मग तिथे जाणं, तिथून निघणं, दुसऱ्या ठिकाणी जाणं, मग दिवसाला मॅक्सिमम 3 ठिकाणं तुम्ही बघू शकता. संध्याकाळ ही माझी आहे त्यामुळे आत्ता मी फिरते यांच्याबरोबर. संध्याकाळी आम्ही नसणार. संध्याकाळी पराठेवाली गल्ली, जामा मस्जिदच्या समोरची गल्ली आणि ओल्ड जलेबीवाला आणि काय कांजी वडा, पाणीपुरी, बेदमीपुरी वगैरे वगैरे असं जे 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 रबडी जिलबी, रबडी फालुदा, लस्सी. ही एवढी गर्दी आहे आत्ता. मगाशी आम्ही आलो तेव्हा ह्याच्यापेक्षा जरा कमी होती पण आम्ही ते स्कॅन केलं त्याच्यामुळे आम्हाला पटकन आत जाता आलं. अदरवाईज हे लाईन लावायला लागेल. तिथे त्या बाजूला स्कॅनर आहे एका साईडला. सो तुम्ही आला तिथे तर स्कॅनिंग करून डायरेक्ट तिकीटाच्या इकडे जाऊ शकता. तिकीट काढण्यासाठी लाईन लावायला लागत नाही पण मजा येते. इंडिया गेटवर 13,516 भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांची नावं कोरलेली आहेत. हे सैनिक पहिल्या महायुद्धात आणि अफगाण युद्धात शहीद झाले होते. 1971च्या भारत पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ नंतर 1972मध्ये अमर जवान ज्योती जोडली गेली. दिल्ली दर्शन ह्या आमच्या आजच्या ब्लॉगमधलं हे 3रं डेस्टिनेशन आमचं कव्हर झालंय. आता आम्ही जातोय नॅशनल म्युझियम मध्ये. तिथे आर्याला काय काय बघायचंय. मला हे बघायचंय बुद्धाचे काय म्हणतात रिमेन्स जे आता 2 महिन्यापूर्वी भारतात आले ते म्युझियम मध्ये ठेवलेत ते मला बघायचं. हा आणि तुम्हाला हे सांगायचं राहिलं, मगाशी आम्ही कुतुब मिनार बघून निघालो ना त्याच्यानंतर आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितलं ऑथेंटिक दिल्लीवालं काहीतरी खायला मिळेल असं थांबवा. मग त्यांच्या ओळखीचंच ऑब्व्हियसली ते हॉटेल होतं जवळच तिथे. तर तिथे आम्ही थांबलो. पराठा, आलू प्याज पराठा, आहा हा कमाल दही के साथ, नॉर्थ इंडिया पद्धतीप्रमाणे एवढा मोठा ग्लास भरून ताक आम्हाला दिलं होतं. आणि राहुल म्हणत होता एक पराठा आम्ही शेअर केला दोघांनी. आर्यानी एक खाल्ला. राहुल म्हणत होता अजून एक पराठा खाऊया. म्हटलं ताक येऊ दे मग आपण बघूया काय करायचं ते. पण ताक जे काही होतं पोटच भरलं त्यांनी ताकाने. मस्त ताक होतं, रिफ्रेशिंग एकदम. आता हे असं सगळं करून आम्ही चाललोय नॅशनल म्युझियम बघायला. चला, हे आम्ही आलोय आता नॅशनल म्युझियम मध्ये. ह्या अशा मूर्त्या ठेवल्यात लेण्यांमधल्या. हे बघ काय काहीतरी आर्य अशोक सम्राटाचं काहीतरी, सम्राट अशोकी राजवंश ह्याच्यावर लिहिले. भारतात साधारण 2000 वर्ष सम्राट अशोकाचं नाव कुणालाच माहीत नव्हतं. लोक त्याचे स्तंभ, शिलालेख वगैरे बघायचे पण त्यावर काय लिहिलंय हे कुणालाच कळत नव्हतं. मग 1800च्या दशकात काही इंग्रज अधिकारी भारतात फिरताना हे शिलालेख वाचायचा प्रयत्न करायला लागले. त्यातला एक अधिकारी ती जुनी ब्राह्मी लिपी वाचायला शिकला. त्यानंतर श्रीलंकेत मिळालेल्या बौद्ध ग्रंथांमध्ये म्हणजे दीपवंश आणि महावंश ह्या ग्रंथांमध्ये असं लिहिलं होतं की मौर्य वंशात एक महान सम्राट झाला होता, तो म्हणजे सम्राट अशोक. खरं सांगू मलाही हे माहीत नव्हतं. आम्ही आता आलो होतो नॅशनल म्युझियम मध्ये पण आतमध्ये आता खूप टाईट सिक्युरिटी आहे.
सो मला आतमध्ये शूट काहीच नाही करता आलं. पण तुम्ही जर दिल्लीत आलात तर इकडे येण्याचा चान्स अजिबात मिस करू नका, कारण खूप खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत. त्यात बुद्धाचे रेलिक्स आत्ता त्यांनी 2 महिन्यांपूर्वी आणून ठेवलेत, ते बघायला हवेत. बाकी हडप्पन संस्कृतीपासून अनेक गोष्टी इथे आहेत. अर्थात काही प्रतिकृती बऱ्याच आहेत, पण बुद्धाचे रेलिक्स बघायला इथे नक्की या. खूप खूप मस्त आहे हे म्युझियम, खूप मस्त आहे. खूप गोष्टी बघायला मिळाल्या, खूप गोष्टी कळल्या. आम्ही जाणार आता चांदणी चौकात. चला, 21 मिनिटं आहे इथून काकेदी हट्टी चालत. तर ह्या खूप गर्दीत चालायचं आहे. काकेदी हट्टीच्या आधी 1-2 ठिकाणी मला जायचं आहे. तर तिथे पोहोचल्यावर मग मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय खाणार आहोत. कारण दिल्लीला आलो आणि भल्ला वगैरे ह्या गोष्टी खाल्ल्या नाहीत तर चालत नाही. हा जो आहे ह्याच्याकडे येऊन खायचं होतं. बरं असं विचारही होता माझा की आपण दिल्लीचा एक फूड ब्लॉग करूया, पण गर्दी आणि हे सगळं बघता मला जरा थोडं पॉसिबल वाटत नाही आहे ते, पण जेवढं होईल तेवढं मी करेन. आलू टिक्की खाऊन बघायची, तोडताच नाही. मस्त आहे ना. काय काय याच्यात बटाटा मटार, म्हणजे क्रंची आहे बाहेरून, आतून मऊ. आणि चटणी चटण्या पण छान आहेत. हिरवी चटणी आहे आणि ही गोड चटणी आहे, खजुराची आहे. पण टिक्कीचं टेक्स्चर कमाल आहे. म्हणजे आतापर्यंत अनेक ठिकाणी मी टिक्की खाल्ली आहे, पण अशी टिक्की नाही खाल्ली. फूड डेस्टिनेशनमधला पहिला स्टॉप नटराज दही भल्ला कवर झाला आहे. आमचं काय ठरलं आहे की अनेक ठिकाणी जाऊन खायचं आहे ना, सो एकच प्लेट घ्यायची आणि तिघांनी खायची, म्हणजे व्हरायटी खाता येईल. पोट भरलं आहे आता जात नाही आहे वगैरे असं होणार नाही, सगळं खाता येईल. एकाच नावाची अनेक दुकानं आहेत, त्यामुळे ओरिजिनल कुठलं आहे हे शोधून तिथे जावं लागतं. हे बघ, ज्ञानिदी हट्टी आलं. इथे आपल्याला रबडी फालुदा खायचा आहे. आणि हे बघ, हे बाजूला काकेदी हट्टी, इथे आपल्याला छोले कुलचा खायचा आहे. काकेदी हट्टी, एक छोले कुलचा सांगून टाक. ओनली कॅश. म्हणजे छोले भटुरे पण खातात, पण कुलचा इज मोर फेमस. नान इथलं खूप फेमस आहे, कुलचा फेमस आहे. ह्या खाण्याच्या ह्याच्यातलं ॲक्च्युली असणार होतं हे 4थं डेस्टिनेशन, पण आता हे झालं आहे 2रं. आणि मध्ये आम्ही मिस केलं कांजीवडा मिस केला आणि एक ओल्ड फेमस जलेबीवाला आहे तो मिस केला येता येता. बाजूला ज्ञानिदी हट्टी आहे, तिथे रबडी फालुदा खाणार आणि मग इथून ती सायकल रिक्षा आहे ना ती करून आम्ही जाणार जामा मस्जिदला. छोले, कांदा, अचार, रायता आणि कुलचा. खूप गरम आहे, खा खा, वाफा येतात. छोले कुलचा सगळं असं वितळलं आहे. कमाल छोले, कमाल, असे मिळत नाहीत. आणि ही जागा मला रेकमेंड केली होती अपेक्षा चोक्सी आणि यश प्रधान यांनी. ते येऊन गेले होते इथे काकेदी हट्टीला आणि त्यांनी इथे छोले कुलचे खाल्ले होते आणि मला ते म्हणाले की प्लीज काकेदी हट्टीला जाऊनच छोले कुलचे खा. आणि त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे, इतके सुंदर छोले कुलचे आहेत ना. आणि आम्ही जे आत्ता मकलोडगंजला जाणार आहोत, हिमाचलला जाणार आहोत, सो ती ट्रिपसुद्धा ते आधी जाऊन आलेत. आम्ही जेव्हा ठरवत होतो की आपण कुठेतरी फिरायला जाऊया तेव्हा त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही मकलोडला जा, अप्पर धरमकोटला राहा, आम्ही तिथले पत्ते वगैरे सगळं तुम्हाला देतो, तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. सो आता आज आमचा पहिला स्टॉप होता दिल्ली. दिल्लीमध्ये आता अजून एक 2 तास आहेत आमच्याकडे. आता इथे खाणार आणि मग बसनी हिमाचलला जाणार. काकेदी हट्टीमधनं छोले कुलचे आमचे झालेत खाऊन. आता ज्ञानिदी हट्टी ना. आणि राहुल त्यांना सांग की शुगर सिरप घालू नका. आम्ही आलो आता ज्ञानिदी हट्टी आणि अशी रबडी आहे. बिना मिठे का जी? हां, ही रबडी आहे बिना मिठे का, म्हणजे त्याच्यात शुगर सिरप घालतात ते नाही आहे, पण रबडीत जी साखर असते ती आहे. कमाल आहे ना रबडी. म्हणजे आम्ही ते खाण्यात इतके गुंग झालो तिघही की विसरून गेलो सांगायला की कसं आहे. आणि मी तुम्ही आलात इकडे तर नक्की या इकडे ज्ञानिदी हट्टीला. गुगल मॅपवर तुम्हाला हे सापडेल ठिकाण. कमाल आहे, कमाल. आता आम्ही सायकल रिक्षा करून जिथे आज शिरलो होतो ना चांदणी चौकात
लाल किल्ला क्रॉस करून तिथे जाणार आहोत, कारण ज्या ओल्ड फेमस जलेबीवाल्याकडे आम्हाला जायचं होतं तो तिकडे आहे. सो आता इथून आम्ही रिक्षा करणार आणि डायरेक्ट तिथपर्यंत जाणार आणि मग तिथून 7-8 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती जामा मस्जिद आहे, तिथे मला जायचं आहे करीमकडे. बसलं का? ओए मीडिया इधर कर, इधर कर, इधर कर. ओए मीडिया इधर कर. कोणीतरी प्यायलेला होता आणि मी पहिल्यांदा असं सायकल रिक्षामध्ये बसले. तू बस पण हो ना. आणि आम्ही तिघं बसतोय तर मी त्यांना विचारलं, म्हटलं हे चालतं? हां कुछ नाही, बैठो बैठो असं म्हणाले. आणि एकदम जरा गर्दी कमी झाली ना. हाँ आता लक्ष्मी लोग घरी गेले असणार. थांबायचं इथे. हाँ यहीं पर रोक दो भैया. भैया आप रोज़ सुबह से कितने बजे से चलाते हो? 10 बजे से. सुबह 10 बजे से रात को 10 बजे तक, 12 घंटा दिन का रोज़. बहुत मेहनत का काम है, बहुत मेहनत. थैंक यू थैंक यू थैंक यू भैया. हाँ जलेबी वाला रबडी के हे बघ आली रबडी. गरम आहे जिलबी, सगळं विरघळत आहे तोंडात. छोले घेतले विरघळले, मग अशी काय घेतलं आपण, आलू टिक्की घेतली विरघळली, जिलबी रबडी घेतली विरघळली. मी म्हटलं होतं ना दिल्लीला येऊन जर हे नाही खाल्लं आपण तर काय उपयोग आहे दिल्लीला आल्याचा. ओल्ड फेमस जलेबीवाला या नावाची पण खूप दुकानं आहेत, पण हे 1884 सालपासून हे दुकान आहे. सो तुम्ही आलात तर हे पण एक आणखीन एक रेकमेंडेशन. 4थं फूड डेस्टिनेशन आमचं कंप्लीट झालं आहे आणि आता इथून आम्ही जाणार जामा मस्जिदचे. चला. हे गल्लीत होतं दुकान त्यामुळे दिसलं नाही मला, पण मला इथे यायचं होतं. पण आत आल्यानंतर सुद्धा इथे करीम आहे, तिथे करीम आहे, इथे करीम आहे, तिथे पण करीम आहे. सब एक ही आहे क्या? 3 आहे. बघितलं नान कसं लावतायत ते, रोटी. आणि राहुल आणि आर्या दोघंही निहारी खात नाही, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आहे आज. मी असंच घेऊ का ताटात, मी एकटीच खाणार आहे ना. हाय सॉफ्ट झालं आहे. कमाल आहे. ज्यांना निहारी वगैरे आवडतं करीमला नक्की या. खूप मस्त आहे, खूप सॉफ्ट आहे. ते इतकं करेक्ट शिजलं आहे ना की ते सेपरेट होतं आहे. हां त्याच्यावर किसलेलं आलं आहे, हिरवी मिरची वगैरे आहे. चला आता मी हे एन्जॉय करते, थोड्या वेळाने भेटूया. परत एकदा आम्ही सायकल रिक्षामध्ये बसलो. सायकल रिक्षा नाही अरे, ही बॅटरी रिक्षा आहे. मग काय टेन्शन नाही. पण आता आम्ही दमलो, चालून चालून खूप दमलो आणि आम्हाला अजून 15 मिनटं चालत जायला लागणार होती जिथपर्यंत गाडी पार्क आहे. बरं हे रस्ते इतके निमुळते आहेत ना की गाडी येणं, गाडी वळणं. हे बघ खूप छोटे छोटे रस्ते आहेत. सो मग आमचं असं झालं, आम्ही त्या कॅबवाल्याला सांगितलं तू तिथेच थांब, आम्हीच तिथपर्यंत येतो. आता थकलो हां, खूप चाललो आज दिवसभर, खूप चाललो. हां इथे आतमध्ये लाल किल्ल्याचं पार्किंग आहे, तिथे आमची गाडी पार्क आहे. आता गाडी येईपर्यंत थांबायचं आहे आणि मग गाडी आली की मग गाडीतनं जायचं आहे ISBTला, काश्मीरी गेट, जिथून आमची बस सुटणार आहे धरमशालासाठीची. बस आहे 10:30ला, पण आपण एक 9-9:15पर्यंत पोहोचूया, थोडं वेळेच्या आधी. बसताही येईल, दिवसभराचा जो थकवा आहे बसची वाट बघायची. आम्ही कॅब सोडली. आता आम्ही आलो आहे ISBTला आणि इथे आमची बस येणार आहे 10:30 वाजता. आणि त्यांचा फोनही आला होता की 10 वाजेपर्यंत तुम्ही ISBTला पोहोचा. पण आम्ही आत्ताच आलो आहे. ऐक आता हे चढून जायला लागेल. आम्ही बस बुक केली आहे राम दलाल हॉलिडेजची. संपलो आहे आता आम्ही तिघे. ते असं होतं ना, अख्खा दिवस आपण फुल धरून ठेवलेलं असतं स्वतःला आणि जेव्हा माहिती आहे की आता बस येईल, बसची वाट बघायची, अभी सब खतम. अरे इथे पण चेक इन आहे.
चेक इन करून घ्या. आता वाजलेत 9:45 आणि आमची बस येणार आहे 10:30 वाजता इथेच 41 नंबरच्या गेटवर, त्या गेटवर. आणि दिवसभर मग आम्ही सकाळी 2:30 वाजता उठलो आहे, 3:30ला घरातनं निघालो आहे. 9:30-10 वाजल्यापासून आम्ही अख्खी दिल्ली फिरतो आहे. आता आम्हाला पाय आहेत हे विसरून गेलो आहे, पण तरीसुद्धा म्हणजे एवढं थकलेलं असताना सुद्धा ह्या व्हिडिओचा एंड मला करायचा होता. कारण दिवसभरात जे काही घडलं आहे ते तुम्ही माझ्याबरोबर बघितलं आहे. आणि आता बस येणार आहे, बसमधून मी निघणार आहे धरमशालाला जायला. आणि बाकीची जी काही आमची जर्नी असणार आहे ह्या पुढची, आम्ही धरमशाला फिरणार आहोत, अप्पर धरमकोटला राहणार आहोत, ते आम्ही कुठे राहणार आहोत, कुठे फिरायला जाणार आहोत, एक ट्रेक प्लॅन केला आहे, हे सगळं तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल सांगा? त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, नोटिफिकेशन ऑन करायला लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला माझा व्लॉग आला आहे हे कसं कळणार आहे, होय की नाही? सबस्क्राईब करा लगेच जाऊन. केलात? गुड. आता बस आली ना की मग आम्ही निघतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. राम दलाल, बोलवो 9600. फायनली आम्ही आमच्या बसमध्ये बसलोय. आता सकाळी 2:30 वाजता 3:30 वाजता आम्ही घरातनं बाहेर पडताना घातलेले शूज आता मला असं वाटतं की माझ्या पायाला चिकट आणि ते मला काढता येणार नाही. कळते माझी अवस्था, कळते.